कवी अनिल लिखित पावसाळा ही कविता आपण बघत आहोत. पावसाळा या कवितेत मुक्तछंद या काव्यप्रकाराला कवी अनिल यांनी सुरुवात केलेली आहे. आत्माराम रावजी देशपांडे असं कवी अनिल यांचं नाव आहे आणि अनिल या टोपण नावाने ते कविता लिहितात. त्यांच्या पावसाळे या निसर्ग कवितेतून स्त्री मनाच्या गाभाऱ्यातून पावसाचे चित्रण त्यांनी केलेलं आहे. कवी अनिल या कवितेत म्हणतात, बाई या पावसानं लावली झिमझिम, भिजली ही माळरानं, उदासलं मन बाई या पावसानं. बाई या पावसानं लाविली झिमझिम, भिजली ही माळरानं, उदासलं मन बाई या पावसानं. दिनभर देई ठाण, रात्रीस बरसून, सकाळीच लोपविलं, कोवळं ऊन छान बाई या पावसानं. या कवितेत पावसाच्या आगमनानं सभोवती झालेले निसर्गाचं परिवर्तन आणि त्याच्या मानवी मनावर झालेल्या परिणामांचं प्रभावी चित्रण या कवितेत कवी अनिल यांनी केलेलं आहे. बाई या पावसाने या ओळीतून पावसाप्रती स्त्रीसुलभ भावना त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यातूनच लक्षात येते की या ओळीतून एक स्त्री अभिव्यक्त होताना दिसते आहे. पावसाने तिच्या एकूण अस्तित्वावर टाकलेला प्रभाव इथे ती व्यक्त करते आहे. फुलली ही जाईजुई, बहरून वाया जाई, पारिजातकाची बाई, केली कशी दैन, मातीत पखरण. ही जाईजुई जी फुलली होती ती आता बहरून वाया गेली अचानक येणाऱ्या पावसाने. ही जाईजुई फुललेली होती ती बहरून आता वाया जाई, पारिजातकाची बाई कशी केली दैना. आता हे सगळे पारिजातक मातीमध्ये पडलेली आहेत, गाऱ्यात पडलेली आहेत. थपथपलेली पानं ठिबकती वरतून, पाखरांचे भिजवून, टाकिले पंख छान बाई या पावसानं. ही जी थपथपलेली पानं आहेत, या पानातून वरतून जे पाण्याचे थेंब ठिबकत आहेत ते पाखरांचे भिजवून, पाखरांचे अंग भिजवून टाकलेले आहे या पावसाने. नदी नाले एक झाले, या पावसाने नदी नाले एक झाले, पूर भरून या चाले, जीवलग कोठेबाई पडे अडकून. या नदी नाल्याने काय झालेलं आहे, सर्वत्र पूर आलेले आहेत, नदी नाले एकत्र झालेले आहेत आणि जे कामाला गेलेले पुरुष लोक आहेत ते जीवलग कुठे अडकून पडलेले आहेत आणि ते घरी येसोर तिला चैन नाही आहे. बाई या पावसाने सकाळपासूनच रिमझिम लावलेली आहे. तो पाऊस केव्हा संपेल, कधी त्याचा ओस बहरेल, नदी नाला केव्हा त्याचा पूर ओसरेल आणि तिचा जीवलग कधी घरी येईल याची ती वाट बघते आहे. तिच्या मनाला चैन पडत नाही आहे म्हणून या पावसाने केव्हापासूनच रिमझिम लावलेली आहे असं ती म्हणते आहे. तो पावसाचे आगमन झालेलं आहे, तो रिमझिम बरसतो आहे. भोवतालची सारी माळरानं भिजवलेली आहेत, बाहेर पडता येत नाही आहे, सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे कुठेतरी मनात उदासीनतेची छाया आहे. कारण दिवस या बरसणाऱ्या या पावसाने सकाळचे कोवळे ऊन लपवलेले आहे. सूर्यदर्शन होत नाही आहे. जाईजुई हे पारिजातक फुलले आहेत परंतु पावसाच्या थेंबाने त्यांचा सारा फुलांचा शृंगारच गळून पडलेला आहे. त्यामुळे फुलांची दैना झाली आहे. अंगावर दरवळणारा जाईजुईचा सुवास असेल, पारिजातकाचा साधा नाहीसा झालेला आहे. त्यांच्या अंगावर माती लोटली गेलेली आहे, गारा झालेला आहे. सगळीकडे पाऊसच पाऊस असल्यामुळे पानेही थपथपलेली आहे. त्यामुळे झाडावर विसाव्यासाठी ती पाखरं बसलेली होती ती आता पूर्णपणे भिजलेली आहेत. अवघा निसर्ग पाऊसमय झालेले आहे. सगळीकडे पाणीच पाणी झालेले आहे. अशा वेळी पावसात कुठेतरी कुणीतरी अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदी नाले दुथाडी भरून वाहत आहेत आणि कुटुंबातील सदस्य किंवा जीवाचा कुणीतरी जीवलग बाहेर अडकून पडला आहे.
त्यात पाऊस थांबेपर्यंत, तरी तो घरी येणार नाही, ही खंत तिला आहे. म्हणून ती म्हणते की या पावसानं झिमझिम दिवसभराची लावलेली आहे, तिच्या मनाला चैन पडत नाही आहे. या पावसाने सलग थैमान घातलेला आहे. कवी अनिल यांनी अत्यंत लयबद्धपणे पावसासंबंधीच्या तरल भावना व्यक्त करणारी कविता लिहिलेली आहे. पाऊस आणि स्त्रीसुलभ भावना यांचा मेळ या कवितेतून अत्यंत परिणामकारकपणे घातलेला आहे. पावसाच्या आगमनाचा आनंद लुटताही येत नाही आहे, त्याच्या अस्तित्वाला अंगभर भिनवता येत नाही आहे. याची सल कुठेतरी मनात आहे, कारण जिवलग घरी आलेलाच नाही आहे. पावसाची झिमझिम थांबल्याशिवाय त्याला घरी येता येणार नाही आहे. त्यामुळे तिचा जीव बेचैन झालेला आहे. आपल्या जीवाला घरघर लावणारा हा पाऊस कसा छळतो आहे, या भावनेतून पावसाची तक्रार मनोमन करणारी ही सुंदर नितांत कविता आहे. नागराज मंजुळे लिखित खंत नावाची कविता आपण आज बघत आहोत. खंत या कवितेत कवी नागराज मंजुळे यांनी आपल्या प्रेमात बुडालेल्या मनाची खंत आपल्या काव्यात ते व्यक्त करतात. ते आपल्या काव्यात आपल्या प्रेयसीला म्हणतात की तू मला एकटी सोडून जात आहेस, ऋतुपटलावर नजर ठेवून सोडून चाललेली आहेस एकाकी. खंत याची नाही, तसा जीव घेण्या विषण्णेत मरण कागदावर लिहित मी जगतच होतो. पण तू जगणंच घेऊन चालली आहेस आणि जाता जाता आणि आता माझ्या शब्दांना कसलाच आशय नाही आहे. म्हणजे तू सोबत जाताना माझं जगणंही घेऊन चालली आहेस. तू मला एकटी सोडून जात आहेस याची मला खंत वाटत नाही, तर तू अशी वागू शकतेस किंवा वागू शकलीस याची मला खंत वाटते. तसा मला एकांतवास नवा नाहीच, कारण एकटे राहण्याची आता मला सवय झालेली आहे. आणि तसाही या जीवघेण्या विषाणेत मरण कागदावर लिहत मी जगतच होतो. माझे मरण कागदावर लिहित मी सतत जगतच आहे. तू जगणंच घेऊन चाललीस माझं. फरक आता फक्त एवढाच आहे की जाता जाता आता माझ्या शब्दांना कसलाच आशय नाही आहे, कारण तू माझं जगणं सोबत घेऊन चालली आहेस. दुसरी खंत अशी आहे की मी तुझ्याकडे काही मागितलेही असते, परंतु माझ्याकडे गर्भाशय नाही. याची मला खंत आहे, कारण मला गर्भाशय नाही. मी तुझी आठवण म्हणून काहीतरी माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझा चेहरा माझ्याजवळ ठेवू शकलो असतो, पण माझ्याकडे गर्भाशय नाही, हीच मला खंत आहे. खंत या कवितेत कवी नागराज मंजुळे यांनी अत्यंत कमी शब्दात आपल्याला अंतर्मनात खोल दडलेलं प्रेम आपल्या काव्यातून व्यक्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मंजुळे यांची खंत नावाची कविता ही फक्त कागदावरच राहणारी कविता नाही आहे, तर अंतर्मनात घर करून जाणारी त्यांची ही कविता आहे. नागराज मंजुळे यांची खंत ही कविता प्रेममय कविता आहे.
प्रेमाच्या घटनेवर ही कविता आधारित आहे. मला गर्भाशय नाही ही खंत कवी या एका ओळीमध्ये कवितेतील भाषिक सौंदर्य आणि चिंतनशीलता कवी व्यक्त करतात. पुरुष आणि स्त्री या दोहोतल्या नैसर्गिक जैविक भेद म्हणजे स्त्रीला गर्भाशय असतं आणि स्त्रीला मिळालेल्या या नैसर्गिक देणगीमुळे तिला स्वतंत्र अस्तित्व तर मिळालंच आहे, पण या गर्भाशयातून ती नवसृजन निर्माण करते, नवपिढी निर्माण करते आणि नवीन जीव जन्माला घालते आणि त्यामुळेच ती पुरुषापेक्षा जास्तीची श्रेष्ठ ठरते असं महात्मा फुलेंनी आधीच सांगितलेलं आहे. जन्माला येणाऱ्या बाळाशी तिची नाळ जुळलेली असते, जणू काही तिच्या अस्तित्वाचा तो एक भागच होऊन जातो. त्यामुळेच कवीला स्त्रीच्या या शक्तीच्या असणाऱ्या गर्भाशयाचा आदरच आहे. तिचे स्वतंत्र अस्तित्व त्याला मान्य असल्यामुळे स्त्रीला हीन ठरवणाऱ्या पुरुषी संस्कार, संस्कृती, पितृसत्ताक पद्धती, पुरुषी मनोवृत्ती साहजिकच कवी नाकारतो आहे. त्यामुळे तिचे त्याला एकाकी सोडून जाणं याबद्दल तो तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतच नाही आहे किंवा तिची प्रतारणाही करत नाही आहे. तिच्या जाण्याने आयुष्यात पोकळी निर्माण होणार याची त्याला जाणीव आहे, तरीही ती पोकळी भरून काढण्यासाठी जर आपल्याकडे गर्भाशय असतं तर तिला आपल्या जवळच आपण ठेवून घेतलं असतं. हे मुलाच्या रूपाने आपण तिची वाढ करू शकलो असतो. उलट तिच्याकडे असे मला काय मागायचं होतं की ज्यामुळे ती आपल्या आयुष्यातली पोकळी भरून काढेल. आणि जेव्हा तो या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला त्याचं खुजेपण त्याच्या लक्षात येतं. तिच्याकडे गर्भाशय आहे पण माझ्याकडे तेही नाही आहे ही खंत कवीला आहे. तशी तिच्या आयुष्यात आपण नसल्याने निर्माण झालेली पोकळी ती सहजपणे भरून काढू शकते, पण आपल्याला मात्र तसं करता येणार नाही आहे, कारण माझ्याकडे गर्भाशय नाही आहे. ही खंत कवी पुन्हा पुन्हा व्यक्त करतात. गर्भाशयातून हळूहळू वाढत जाणारा जीव गर्भाशय नाही म्हणजे मातृत्व नाही आणि मातृत्व नाही म्हणजे सृजनत्व नाही ही जाणीव कवीला आहे. आणि ही स्वतंत्र अस्तित्वाची खूणही नाही आहे. कवीची ही मुळातच खरी खंत आहे. गर्भाशयातून हळूहळू वाढत जाणारा जीव आईच्या शरीराचा अविभाज्य भाग असतो आणि त्याच्याशी तिची जुळलेली नाळ ही जन्मांतराच्या नाळेपासून तिच्याशी तो जोडला गेलेला असतो. त्यामुळेच जन्मांतराच्या नाळेपासून अलग झालेला जीव अदृश्य अशा नाळेने आईशी बांधलेला असतो. त्यामुळे कवीला
गर्भाशय नसणे म्हणजे स्वतःला अस्तित्व नसण्यासारखंच वाटत आहे. खंत ही कविता नागराज मंजुळे यांनी लिहिली असली तरी स्त्री पुरुष संबंधांना एका नव्या उंचीवर घेऊन जाणारी ही कविता आहे. स्त्री पुरुषाच्या नात्यातील संवेदना अत्यंत मार्मिक शब्दात कवी मांडत आहेत. प्रेयसीच्या सोडून जाण्याने प्रियकराच्या मनातील वैफल्य या कवितेत व्यक्त होते. ही वैफल्यग्रस्तता मनातली एक खरी दुखरी बाजू आहे आणि ती दुखरी बाजू कायम जिवंत राहणार आहे. सोडून जाण्याआधी प्रेयसीने तिचा एक अंश आपल्यात सोडला असता तर बरं झालं असतं असं कवीला वाटतं. परंतु निसर्गाने त्याच्या शरीराची केलेली जी जडणघडण आहे तिचे अस्तित्व खुणेला जपू देत नाही याची खंत कवीला कायम आहे. प्रेयसी सोडून गेल्यावर तो एकाकी पडला आहे. त्याच्या कवी मनाने तिच्या विरह भावना कागदावर मांडलेल्या आहेत. त्याच्या मनातील विषण्णता कशी जीवघेणी आहे त्यातून तो जिवंतपणेच मरण यातना सोसतो आहे व या यातना त्याच्या मनातील स्नेहभावाला बाजूला सारून त्याला त्याच्या जगण्यापासून दूर लोटत आहे. आपली प्रियसीच आपले जगणं आहे. त्यातील चैतन्य, त्यातील आनंद, त्यातील श्वास ती निघून गेल्यामुळे जणू काही आपल्या शरीरातून निघून गेला अशी भावना कवीच्या मनात निर्माण होते आहे. मनाच्या गाभाऱ्यातील अंधारात तो चाचपडतो आहे. स्वतःला शोधत आहे. प्रेयसीच्या अस्तित्वाला शोधत आहे. कागदावर त्याने मांडलेल्या त्याच्या भावना जीवघेण्या विषण्णेतून तो स्नेहाला कायम शोधू पाहतो आहे. परंतु कुठेही त्याला त्याच्या मनातील प्रेमाची, प्रेयसीची अथवा तिच्या हृदयगम अस्तित्वाची खूण सापडतच नाही आहे. म्हणून तो विषण्ण झाला आहे आणि हे प्रेयसीचे जाणे हे आपले जगणे संपवणारे आहे असे त्याला वाटते. प्रेयसी नुसतीच आपल्या आयुष्यातून गेलेली नाही आहे तर कागदावर उतरवलेल्या कवितांच्या शब्दातूनही ती निघून गेल्याची खंत त्याला आहे. म्हणून त्याच्या कवितांना, शब्दांना आता कसलाही अर्थ उरत नाही आहे. त्याच्या भावसंवेदना पोरक्या झालेल्या आहेत. त्याने आजवर जे लिहिले आहे ते तिच्याच प्रेरणेतून आले होते आणि आता ती त्याच्या आयुष्यात नाही. त्यामुळे तो अधिक दुःखी झालेला आहे. कारण त्याच्या जीवनातली प्रेरणाच तिच्यासोबत निघून गेली आहे. म्हणून कवी म्हणतो, मी जगतच होतो पण तू जगणंच घेऊन चालली आहेस. जाता जाता तिच्या जाण्याने त्याचे शब्द, भावना, मन, संवेदना हे सगळं निरर्थक झालेलं आहे. तिच्या अस्तित्वाने त्या सर्वांना जे अर्थ दिले होते ते सारे अर्थ, साऱ्या संवेदना, सगळी तरलता त्याच्या जगण्यातून संपलेली आहे, कुठेतरी हरवली आहे. तिच्याबरोबर त्याला सोडून गेलेली आहे. म्हणून आता माझ्या शब्दांना कसलाही आशय नाही आहे असे तो म्हणतो. तिच्या अस्तित्वाची एकतरी खूण आपल्याजवळ असायला हवी. परंतु अशी कोणती खूण ती आपल्याला देऊ शकते तर ती म्हणजे आपल्यातील नव सृजनता. तेच तिच्या अस्तित्वाला कायम आपल्याजवळ ठेवू शकते. त्या दोघांच्या एकत्र येण्याने जसा तो एक अंश तिला देऊ शकला तसा ती त्याला तो देऊ शकत नाही. ही सल त्याच्या मनात कायम आहे. तिच्या एकूण जगण्याला तो त्याच्या शरीरात कैद करू शकत नाही आहे. ही सुद्धा एक मोठी खंत कवीने या काव्यात व्यक्त केलेली आहे. कारण त्याला गर्भाशय नाही आहे. गर्भाशय हे निर्मितीचं साधन आहे. स्वतःला समर्पित करून दुसऱ्याच्या अस्तित्वात विरघळून गेल्यानंतरची जी नवनिर्मिती आहे ती गर्भाशयातूनच होते
ते द्वार त्याच्याकडे नाही आहे, म्हणून तो तिची कुठलीही अस्तित्वाची खूण जपून ठेवू शकत नाही याची त्याला खंत आहे. ही हतबलता त्याच्या जीवाला लागलेली आहे. स्त्री पुरुष नातेसंबंधातील एक वेगळ्या भावविश्वाची ही कविता कवीच्या मनातील प्रेमाच्या व प्रेयसीच्या संदर्भातील संवेदनांना अत्यंत भावनिकपणे मांडणारी ही कविता आहे.